बोरी पोलिसांची धडक कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त। आसेगाव येथे 6.6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपीवर गुन्हा दाखल। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे बोरी पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई करत ट्रॅक्टरसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10:40 सुमारास आसेगाव येथील माऊली गायकवाड यांच्या घरासमोर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। संकेत सुभाषराव पवार वय 24 राहणार आसेगाव तालुका जिंतूर हा आरोपी करपरा नदीपात्रातून विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करत असताना पोलिसांच्या ताब्यात आला। या कारवाई दरम्यान स्वराज 855 EF कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH22 BC 5494 भगव्या रंगाची ट्रॉली तसेच अंदाजे 1 ब्रास वाळू असा एकूण 6,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस ठाणे बोरी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 66/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी म्हणून मुंजाजी त्रिंबकराव अवचार यांनी तक्रार दिली आहे। ही कारवाई बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट जमादार बद्रीनाथ कंठाळे, श्रीराम अवचार व सय्यद मोबिन यांनी केली आहे। पुढील तपास सुरू आहे।